तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवणमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा सुरू झालेला आहे। भिगवण पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। भिगवण पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी मोठा गोंधळही घातलेला आहे। आंदोलकांनी पोलीस ठाण्यात घुसण्याचाही प्रयत्न केलाय। आमदार गोपीचंद पडळकर भिगवण पोलीस ठाण्यामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे, तर आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठा गोंधळ झाल्याची ही दृश्य बघायला मिळतात। जन आक्रोश मोर्चा हा निघालेला आहे। भिगवणच्या पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी मोठा गोंधळही घातलेला आहे, तर पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांकडून घुसण्याचाही प्रयत्न केला गेलेला आहे। तरुणीच्या अपहरण प्रकरणी हिंदू समाज सगळे आक्रमक झालेले आहे आणि जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। या पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलकांनी मोठा गोंधळही घातलाय। दरम्यान या मोर्चा ठिकाणाहून प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याला अपडेट देतात। बालाजी, सध्या काय वातावरण आहे? माधुरी, आपण पाहतोय मोठी कार्यकर्त्यांची गर्दी आहे आणि आता गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप जे आहेत ते पोलीस एसटी ग्रामीणचे जे आहेत त्यांच्याशी भेट घेत आहेत। त्यांच्या दालनामध्ये ही सगळी बैठक सुरू आहे ऑफिसमध्ये। मात्र कार्यकर्त्यांना गेटवर अडवण्यात आल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडा वेळ बाचाबाची सुद्धा झालेली पाहायला मिळते। पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। कार्यकर्ते सुद्धा गेटवरती मोठा राडा करताना पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी केली जाते। मात्र आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप जे आहेत ते पोलीस अधीक्षकाशी बोलून आता बालाजी, आपण असेच जोडलेले राहा। तर आंदोलकांकडून हा पोलीस ठाण्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातोय। तणावाची स्थिती बघायला मिळते आहे। तर भिगवण तरुणी अपहरण प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। आपलं अपहरण झालं नसल्याची तरुणीनं माहिती दिली आहे। व्हिडिओ पोस्ट करत तरुणीनं ही माहिती दिली आहे। माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही, मी माझ्या मर्जीनं निघून आल्याचं तरुणीनं म्हटलेलं आहे। तरुणीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे। मी शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी टोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांना पाठवला आमदार गोपीचंद पडळकरांनी असा आरोप केला। 2 दिवसांनंतर मुलीचं लग्न असताना अपहरण केल्याचं पडळकर म्हणतात। मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे असं सुद्धा पडळकर यांनी मोठा दावा केलाय। जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत। मुलीचं लग्न ठरलं होतं। मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय। भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे, तो एकत्रित आलेला आहे। या व्हिडिओ आला कुठून? त्यांनी म्हटले की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही। त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय। त्याचे चुलते इथले गुंड आहेत, प्रचंड त्याची दहशत आहे, त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत। मागे हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता। काही महाराजांना मारहाण केलेली आहे। इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत, मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे। मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? तर मुलीने जबरदस्ती व्हिडिओ तयार केल्याचं गोपीचंद पडळकर म्हणतात आणि याबाबत पुन्हा एकदा आपण जाऊयात बालाजी पोद्दार यांच्याकडे। बालाजी, खरं तर मुलीचा आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये म्हणतीये ती आपण आपल्या मर्जीने आलो। दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर म्हणतात की जबरदस्तीने हा व्हिडिओ तयार केला गेलेला आहे। नेमकं काय समजायचं? मोठा ट्विस्ट आता ह्या प्रकरणामध्ये। नक्कीच पोलिसांच्या तपासात सकाळपासून ज्या काही गोष्टी पुढे येत होत्या सातत्याने पोलीस सांगत होते की हे तरुण आणि तरुणी संपर्कात असल्याचे काही फोन रेकॉर्ड भेटलेले होते। त्यानंतर हा व्हिडिओ समोर आलाय। मात्र या ठिकाणी हिंदू समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये आता दाखल झालेले आहेत आणि गोपीचंद पडळकरांनी दावा केलाय नातेवाईकांशी बोलल्यानंतर की हा जो व्हिडिओ आहे तो जबरदस्तीने त्या मुलीने तयार करण्यात आलेला आहे आणि
जे आरोपी आहेत त्याचे राजकीय वजन त्यांच्या चुलत्याचं मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीचा तो गुन्हेगार आहे आणि त्याला पाठीशी घालण्यात येते असा आरोप सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केला आणि त्याचा जाब विचारण्यासाठी गोपीचंद पडळकर जे आहेत आता पोलीस ठाण्यात आले, ज्या ठिकाणी पुणे ग्रामीणचे अधीक्षक SP गिल जे आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतायत. अद्यापपर्यंत मात्र आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं नाही. पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितलं होतं 24 तासाच्या आत आम्ही आरोपीपर्यंत जाऊ, मात्र आरोपीचा मागोवा लागला नसल्याने गोपीचंद पडळकर यांनी आक्रमकपणे आता हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि ते आता या सगळ्या आंदोलनात सुद्धा सहभागी झालेले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आता नेमकी पोलीस कारवाई काय करतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र जोपर्यंत आम्ही अटक करणार नाही, आरोपी सापडणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू करण्याचा इशारा सुद्धा त्या आंदोलकाकडून देण्यात येत बालाजी, असल्याचं आपण पाहायला जर मिळते. बघितलं तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर हे पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसोबत चर्चा करतात, त्याबाबतचे काही तपशील समोर आलेले आहेत का? गोपीचंद पडळकर तेच विचारतायत की जर हा व्हिडिओ बनवला गेला, हा व्हिडिओ जर पोलिसांपर्यंत आला, म्हणजे प्रसार माध्यमापर्यंत आला, तर ह्या आरोपींपर्यंत पोलीस का जाऊ शकत नाहीत? नेमकं पोलिसांना अडचण काय आहे? कुठे तपास अडकलेला आहे का कोणी त्यांना पाठीशी घालते? त्याची उत्तर जे आहेत ते गोपीचंद पडळकर मागतायत आणि सातत्याने यांची जी या शहरात दहशत आहे ती दहशत कमी करण्यासाठी, हिंदूंना न्याय मिळण्यासाठी तुम्ही आता कारवाई करा अशी मागणी करतायत आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेले आहे. आम्ही हे मोर्चा काढल्याचं गोपीचंद पडळकर म्हणतायत. माध्यमांना त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाहीये. मंद खोलीमध्ये ही सगळी चर्चा जी आहे ते गोपीचंद पडळकर आणि वरिष्ठ अधिकारी आमदार संग्राम जगताप करतायत. थोड्या वेळामध्ये ज्यावेळेस गोपीचंद पडळकर बाहेर येतील त्यावेळेस ते नेमकी भूमिका सांगतील. मात्र पोलिसांच्या सगळ्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. कारण काल दुपारी 4 वाजता घडलेली घटना आज दुपारी 4 वाजेपर्यंत पोलिसांना एकही आरोपी सापडलेला नाही. पोलिसांना आरोपीचं लोकेशन सापडलेलं नाही. पोलीस समाधानकारक उत्तरं देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे हा सगळा तणाव जो आहे तो भिगवण शहरात आता भिगवण पोलीस ठाण्यात पाहायला मिळतोय. त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचे पाहायला नक्कीच मिळते. बालाजी, अनेक प्रश्न खरं तर यामध्ये उपस्थित होत आहेत. एकीकडे मुलीचा व्हिडिओ समोर येतोय, दुसरीकडे लोकेशन मिळत नाहीये आणि आरोपींचा सुद्धा अद्याप शोध लागत नाहीये. दुसरीकडे आपण जर बघितलं तर या मुलीच्या या व्हिडिओ नंतर तिच्या नातेवाईकांची, तिच्या कुटुंबियांची काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? नातेवाईकांनी जी चर्चा केली ती आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी केली. गोपीचंद पडळकर यांनाच त्यांनी सांगितलेलं आहे की जबरदस्तीने हा व्हिडिओ बनवला गेला, तिच्यावर दबाव आणला गेला आणि हा व्हिडिओ बनवल्यानंतर कुठल्या माध्यमातून तो प्रसार माध्यमापर्यंत किंवा सार्वजनिक झाला तर एखादं ऍप आहे ते वापरलं गेलं. त्यामुळे नेमकं पोलिसांनाही त्याचं लोकेशन जे आहे ते ट्रेस होत नाहीये. पोलिसांचे 6 पथके जे काम करतायत त्यांचंही होत नाही. मात्र कुटुंबियाची सुद्धा हीच मागणी आहे की तात्काळ या सगळ्यांना अटक करा आणि कारवाई करा अशी त्यांची सुद्धा मागणी असल्याचं आपल्याला पाहायला बालाजी, मिळते. खरं तर आता हे कारवाई होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा आतापर्यंतचा घटनाक्रम बघता सखोल चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी बालाजी.